नमस्कार. तर आज आपल्यासोबत आहेत स्वस्तिक कॉर्पचे वन ऑफ द फाउंडर अमित धुळेकर सर. नमस्कार सर. नमस्कार सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. तर ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्ही सँक्शनवाला सोबत होतात, सो म्हणून तुमचा अनुभव काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण भेटतो. सो मला तुम्ही पूर्ण सँक्शनवाला सोबतचा पूर्ण अनुभव एका वाक्यात सांगू शकाल का? एका वाक्यात किंवा अगदी शॉर्टली सांगायचं झालं तर कस्टमर सेंट्रिक. सँक्शनवाला आणि जी सर्व्हिस आम्हाला दिलेली कस्टमर फोकस्ड, कस्टमर दुखावणार नाही किंवा त्याच्या अपेक्षा कधी खालती जाणार नाही याची पूर्ण दखल त्यांनी घेतली. वा. सर, मग ह्या प्रोजेक्टमध्ये सँक्शनवाल्याची एंट्री कशी झाली? ॲक्च्युली हा आमचा पहिला मोठा प्रोजेक्ट आहे. इथे डेल्टा स्क्वेअर, डेल्टा हाय अशा बिल्डिंग आम्ही पूर्ण केलेल्या आहेत, कमर्शियल, रेसिडेन्शियल. तर ह्याच्या डिझाईनसाठी आम्ही शेखर नहार म्हणून आर्किटेक्ट आहेत, प्राधिकरणात त्यांचं ऑफिस आहे, डिझाईन स्टुडिओ फर्मचं नाव आहे त्यांची नेमणूक आम्ही केली होती, इथे केली आहे थोडक्यात. आणि मग त्यांच्याशी मीटिंग्स करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा माझं लायझनिंगचं काम आशिष सर बघतील म्हणून, सँक्शनवाला. सो तशी आमची ओळख झाली तिकडनं. आणि देवांपासून मग डिझाईनचं काम शेखर सर बघतायत आणि आशिष सर लायझनिंगचं काम बघतायत. बरोबर. माझं कोऑर्डिनेशन दोघांबरोबर आहे. सर, मग ॲज अ डेव्हलपर म्हणून नियम किंवा शासकीय कारवाया असतात, ह्या सगळ्या हाताळताना सँक्शनवालाचं महत्त्व तुम्हाला किती जाणवलं? कसं असतं, एक विकसक म्हणून, डेव्हलपर म्हणून हा आमचा व्यवसाय की बिल्डिंगा बांधणे, त्याच्यातले युनिट्स विकणे. तर नियमांचं चांगलं नॉलेज जर आर्किटेक्टकडं नसेल तर मग खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. बरोबर. तुम्हाला FSI जर कमी कन्झ्युम झाला तुमच्याकडनं किंवा जे नियमांचं इंटरप्रिटेशन करून मॅक्झिमम सेलेबल एरिया काढू नाही शकलो आपण. आर्किटेक्टला तसं मोठं विजन असतं ना, कारण खूप लोकांचे प्रोजेक्ट तो करत असतो आर्किटेक्ट. आणि जर ते नियमांचं इंटरप्रिटेशन आणि पर्टिक्युलर ते नियम आपल्या प्रोजेक्टला कसे अप्लाय होतील आणि आपण त्याच्यामध्ये काय काय युक्त्या लढून बेस्ट आउटपुट काढू शकतो, हा सगळा विषय आर्किटेक्टच्या हातात असतो. आम्हालाही माहिती असतं त्याच्यातलं, पण आमचं नॉलेज आम्ही म्हणेन की 100% नसतं तेव्हा. ठीक आहे, कारण आम्ही रोज त्या गोष्टींमध्ये वावरत नसतो. बरोबर. पण मग आर्किटेक्ट चांगला असेल, आपलं प्रोजेक्ट जर चांगल्या हातात असेल तर मग अज्ञानापोटी नुकसान होणे हे टळू शकतं. संपूर्ण प्रोजेक्टच्या प्रोसेसच्या दरम्यान आमचं कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन ह्याचा अनुभव कसा होता तुमचा? खूप प्रॉम्प्ट आहे कम्युनिकेशन. पर्टिक्युलरली आशिष सरांशी माझं बोलणं होतं. काही मला प्रश्न असेल, फक्त याच प्रोजेक्टबद्दल असं नाही, माझे इतर 4 प्रोजेक्ट सपोज चालू आहेत, मला कुठं काही अडचण असेल तर मग मी आशिष सरांना विचारतो. तिथेही आर्किटेक्ट आहेत दुसऱ्या प्रोजेक्टवरती माझ्या वेगळे, पण कसं होतं, आपोआपच आपण त्या माणसाला फोन करतो जिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा संकोच नसतो आणि जिथे आपल्याला प्रॉम्प्ट रिप्लाय मिळतो. आपला फोन उचलला जातो किंवा उचलला नाही तर परत येतो समोरून फोन. अशा पद्धतीचा रिस्पॉन्स जिथे कम्फर्टेबल असतो माणसाला, तिथे मग आपोआपच माणूस तिथे फोन करायला लागतो. बरोबर. तर सँक्शनवाला हे तसं आहे की बाबा फोन केलं की आपल्याला उत्तर मिळतं त्या गोष्टीचं, जे काय आहे ते. आज नाही मिळणार, उद्या मिळणार, पण मिळणार 100%. तर आपोआपच, म्हणजे माझा हा प्रोजेक्ट असू द्या किंवा दुसरा असू द्या, मी आशिषला फोन करत असतो. बरोबर. सर, मग तुम्ही आत्ता जसं सांगितलं मग अशी की हा तुमचा पहिलाच असा मोठा प्रोजेक्ट. हो. सो मग सँक्शनवाला सोबत काम करायला सुरू करण्याआधी तुम्ही अशी कुठली गोष्ट होती सँक्शनवाल्याबद्दल ज्याच्यावरनं तुमचं सँक्शनवाल्यावर किंवा आमच्या पूर्ण टीमवर विश्वास बसला आणि विश्वासाने तुम्ही हा प्रोजेक्ट तुमच्या हातात दिला? जो अभ्यास आहे सँक्शनवालाचा नियमांचा, UDCPR असू द्या किंवा PMRDचे जुने नियम असू द्या किंवा कॉर्पोरेशनचे नियम असू द्या, त्याच्यावरती जी कमांड आहे त्यांची, ती मला चांगली वाटते कमांड. फोनवरती त्याची उत्तरं मिळतात की हा नियम असा आहे, तो नियम तसा आहे, इथे आपल्याला असं मिळू शकेल, तसं नाही मिळू शकणार आपल्याला, किंवा कुठली गोष्ट आपण करावी आणि कुठली गोष्ट नाही करावी, हे सगळं आपल्याला त्यांच्याकडनं चांगलं इनपुट मिळतं. नियम ते दाखवतात,
आमचं जर मतभेद असेल त्या नियमावरनं तर त्याचं पर्टिक्युलर क्लॉजचा फोटो वगैरे काढून पटकन प्रॉम्प्टली आमच्याकडे येऊन जातो की सर हे बघा हे वाचा, त्याच्याप्रमाणे हे असं होऊ शकतं. तर म्हणजे असं कुठली गोष्ट अधांतरी राहत नाही, पटकन कन्क्लुजनवरती जाते की बाबा हे होणार आहे का नाही होणार आहे, क्लिअर विषय. हां, तर ते आम्हाला आवडले. त्यांची जी कमांड आहे FSI किंवा इतर नियमांवरती ती चांगली आहे सँक्शनवाल्याची कमांड. तुमच्या मते सर डेव्हलपरने लायझनिंग कन्सल्टंट कोणत्या टप्प्यावर नियुक्त करावा आणि तो नियुक्त करताना त्या लायझनिंग कन्सल्टंटमध्ये कोणते गुण असावे किंवा बघावेत? प्रोजेक्ट लाईफ सायकलमध्ये तसं खूप सारे प्लॉट आम्ही बघत असतो आणि त्या खूप साऱ्या प्लॉटमधनं एखादा प्लॉट आम्हाला मिळतो किंवा योग येतो तो प्लॉट घेण्याचा आपण म्हणूयात. तर हे खूप सारे प्लॉट बघत असताना आम्हाला वेळोवेळी आर्किटेक्टची ॲडवाईस लागतच असते. बरोबर. तो प्लॉट घेणारच असं नाही आहे, पण तो घ्यायचा का नाही घ्यायचा हे ठरवण्यासाठी पण आम्हाला आर्किटेक्टची गरज असते. तो प्लॉट घ्यायचा का नाही घ्यायचा, प्रत्येक प्लॉट युनिक असतो ना. कोणाचा रस्ता छोटा आहे, कोणाला रस्ताच नाही आहे, कोणाला मोठा रस्ता आहे, DP-मध्ये रस्ता आहे पण जागेवरती रस्ता नाही आहे, हाईटचे काही प्रॉब्लेम असू शकतील, बिल्डिंग हाईट किती मिळणार आहे नाही मिळणार आहे, FSI किती मिळणार आहे नाही मिळणार आहे, प्लॉटचा आकार विचित्र असू शकतो, त्याच्यावरती किती कन्झम्पशन होणार आहे नाही मिळणार आहे, हे सगळ्या गोष्टी चं अंदाज घेण्यासाठी की बाबा हा प्लॉट घेऊ का नको घेऊ, ह्याच्यातनं आपल्याला प्रोजेक्टमध्ये नफा सुटेल का नाही सुटेल, हे सगळंचं जजमेंट आम्हाला प्लॉट घ्यायच्या अगोदरच करावं लागतं प्लॉट बघितल्यानंतर. तर त्या पॉईंटपासून आम्हाला आर्किटेक्ट लागतो. मग ते काय ऑफिशियली प्रोजेक्ट आम्ही घेतलेलं नाही आहे, ते आम्ही घेतल्यानंतर ऑब्व्हियसली आम्ही आर्किटेक्टची नेमणूक करू, ऑफिशियल नेमणूक, पण त्याच्या अगोदर ॲडवायझरी रोलमध्ये तो असतोच ना. बरोबर. असतोच ॲडवायझरी रोलमध्ये की बाबा आता सँक्शनवालामध्ये मी जर फोन केला की बाबा असा असा प्लॉट आहे आणि तिथे मात्र ते MOD प्रमाणे 6 मीटर परमिशन मिळते आहे, तर काय करता येईल बाबा आपल्याला. मग ते सांगतात त्यांच्या नियमांप्रमाणे की सर मग इथं बंगलो प्रोजेक्ट फार फार तर होऊ शकतो, बाकी काही तिथल्या गोष्टी आहेत त्याचा अंदाज घेऊन ते सांगतील आपल्याला की हे होऊ शकतं ते होऊ शकतं. बरोबर. एवढाच FSI कन्झ्युम होणार आहे, तुम्ही त्या हिशोबाने तुमची काय ऑफर द्यायची ती पुढं तुम्ही द्या लँड ओनरला. बरोबर. तर त्यामुळं कामं आता जी 2 चालू आहेत त्याच्यामध्ये जे आर्किटेक्ट आहेत आम्ही त्यांनाच विचारणार नव्या प्लॉटचं पण की इथं काय करता येईल बाबा, इथं काय अशी अडचण आहे तशी अडचण आहे. आम्हाला म्हणजे तसं ऑनबोर्ड तो प्रोजेक्ट जन्माला यायच्या अगोदरपासून ऑनबोर्ड असतो आर्किटेक्ट. बरोबर. अनऑफिशियली. ऑफिशियली आम्ही प्रोजेक्ट घेतल्यानंतर तो ऑनबोर्ड होतो. बरोबर. सर मग ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सँक्शनवालाबद्दलची तुम्हाला सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती? मी पुन्हा त्याच विषयावरती येईल की बाबा त्यांचं नॉलेज जे आहे अबाउट दी रूल्स बायलॉज जे आहे ते खूप चांगलं आहे. विविध गोष्टी असताना आता आम्ही एक प्लॉट बघितला होता, तिथे हाईट मिळत नव्हती पण तिथे जवळ लेक असल्यामुळे मग आम्हाला त्यांनी ॲडवाईस दिली की बाबा इथं टुरिझम डेव्हलपमेंटच्या अंडर प्रोजेक्ट आपण बंगलो प्रोजेक्ट करू शकतो. तर हे जे नॉलेज आहे DC रूल्सचं ते असणं खूप गरजेचं असतं आर्किटेक्टकडे. पण आम्ही तेवढी मोठी पुस्तकं काय बाहेर केलेली नसतात किंवा कुठं काय मिळेल काय नाही मिळेल. तो अगेन नॉलेज ऑफ DC रूल्स हे इम्पॉर्टंट आहे. आणि आणखीन एक मी गोष्ट सांगेन सँक्शनवालाबद्दल की कधी आम्हाला अर्जंटली काही भेटायचं असेल किंवा हे समोर भेटूनच मला डिस्कस करायचं आहे, तर असं कधी झालेलं नाही सँक्शनवालाबरोबर की ठीक आहे 4 दिवसांनी भेटू 5 दिवसांनी भेटू, आज नाही तर फार फार तर उद्या आम्हाला वेळ दिलेलीच आहे सँक्शनवाल्याने की ठीक आहे सर सकाळी या लवकर या, माझी थोडी अशी अडचण आहे, पण वेळ दिलेली आहे काय. त्यामुळे ती प्रॉम्प्ट सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण, क्लायंटला एन्झायटीवरती ठेवायचं नाही 4 दिवस, हे आम्हाला आवडतं. थँक्यू सो मच सर. मग ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जसं सँक्शनवालासोबत तुम्ही होतात, मग आमच्या सर्व्हिसमध्ये काही सुधारणा करण्यासाठी काही सजेशन्स द्याल? सर्व्हिस तर प्रॉम्प्ट आहे तुमची, फक्त तुम्ही असं करू शकता माइट बी डेव्हलपर्स कम्युनिटीसाठी माइट बी की आम्हाला बरेचसे नियम आम्हाला माहिती नसतात किंवा केस टू केस बदलतात. जसं PMCमध्ये वेगळा नियम, PMRDमध्ये वेगळा नियम XYZ. तर प्रत्येक वेळेला ते बुक रिफर करणं शक्य नसतं आम्हाला प्रॉम्प्ट उत्तर हवी असतात. तर माइट बी तुम्ही असं न्यूज लेटर वगैरे तुम्ही दर महिन्याला की त्याच्यामध्ये डेव्हलपरला कुठल्या गोष्टी सारख्या लागतात, सारखं फोन करून तेच प्रश्न विचारतात डेव्हलपर की साहेब PMRDमध्ये किती FSI मिळालो, 24 मीटरचा रस्ता आहे. तर त्यांनी जर असा एक चार्टच बनवून तेवढाच डेव्हलपरला सर्क्युलेट करत राहिले ते सगळ्या डेव्हलपर लोकांना,
की सर हा FSIचा चार्ट आहे PMRDचा, हा PMCचा आहे, हा PCMCचा आहे, FSIचा चार्ट, रोड विड्थ किती, FSI किती, हे किती. हां, असे जर न्यूज लेटर बनवून तुम्ही तेवढंच मुद्द्याचं तेवढंच बिल्डर कम्युनिटीमध्ये सर्क्युलेट करत राहिले तर ते आम्हाला रेफर करायला सोपं पडत जाईल. बरोबर. सर ह्या रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये जे डेव्हलपर्स आत्ता एंट्री घेत आहेत किंवा आत्ता प्रवास सुरू करत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला मला काही कोणाला घाबरवायचं नाही आहे, पण केअरफुली विचारपूर्वकच तुम्ही व्यवसाय करा. उगाचच बिल्डरचा शिक्का स्वतःच्या नावासमोर लावायचा आहे म्हणून प्रोजेक्ट घेऊ नका. त्याची फिजिबिलिटी, त्याच्यात नक्की पैसे सुटतील की नाही थोडेफार, का नुसतंच प्रोजेक्ट बिल्डर व्हायचे म्हणून प्रोजेक्ट, असं काही उद्योग करू नका. भले प्रोजेक्ट नाही मिळाला तरी चालेल, पण तो तुमच्या चौकटीत बसत असेल बरोबर तरच घ्या, नाहीतर अशा फंद्यात पडू नका. सर मग तुम्ही बाकीच्या डेव्हलपर्सना सँक्शनवाल्याचं रेफरन्स द्याल का? ऑलरेडी मी दिलेलं आहे बऱ्याच वेळेला, आणि कोणी विचारलं तर आम्ही नक्कीच देणार. मग तो जर रेफरन्स देणार तर मग त्याच्या मागचं कारण एक सांगा. कारण ते जिथं आपल्याला चांगली सर्व्हिस मिळते तिथं मग आमचे दुसरे बिल्डर मित्र आहेत त्यांनी जर स्वतःहून विचारले की बाबा कोण आर्किटेक्ट असेल चांगलं तर सांगा लायझनिंगसाठी किंवा कशासाठी, तर आम्ही ऑब्व्हियसली आम्हाला ज्याचा अनुभव चांगला आहे त्याचंच नाव पुढे करणार. कारण आम्हाला कधीच वाटणार नाही की आमच्या बिल्डर बांधवांना चुकीची किंवा कमकुवत सर्व्हिस मिळावी, त्यांनाही चांगलंच अनुभव आले पाहिजे. तर आम्ही नक्की रिफर करणार, केलेलं आहे अगोदर, आणि पुढेही कोणी आम्हाला विचारलं तर नक्कीच रिफर करणार आहोत. थँक्यू सो मच सर.